हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते, मी रूम टूरचा व्हिडिओ करणार आहे. तर हे आहे आमचं वॉटर विला. इथे आम्ही 2 डेज स्टे केलेलं. खूप ब्युटिफुल आहे. हे बघा, मस्त ना. आणि इथून स्टार्ट होतं आहे आमचं रूमची एंट्री. वेलकम. खूप अमेझिंग आहे. प्रथमसाठी सेपरेट बेड पण आहे. खूप स्पेशियस वगैरे. आणि फायनली हे बघा, ब्युटिफुल ब्युटिफुल. हे डोर ओपन करते मी. वाव, खूप छान, म्हणजे मस्तच. हे बाथटब आणि इथून डायरेक्ट एंट्री होती पाण्यात जायला. आम्ही गेलो पण होतो, पण तो व्हिडिओ आहे की नाही असेल तर मी नक्की शेअर करेन. इथून खाली उतरायचं आहे. स्पेशियस, खूप जास्त स्पेशियस होतं. इथून आय थिंक वॉशरूमचं आहे, पण आतून बंद आहे. मी त्या साईडमधून जाऊन ओपन करते. हे प्रथमचं बेड. आणि मस्ट नीडेड ड्रेसिंग टेबल. आणि ही मी. हे कबर्ड, सगळे कपडे ठेवण्यासाठी, कारण 2 दिवस आम्ही इथे असणार आहे, तर इट विल बी हेल्पफुल. हा वॉशरूम. वा, लुक ॲट इट. इथे पण बाथटब आहे, मस्त. 2 बेसिन आहेत. आणि इथून बंद होतात. आपण इथून परत जाऊ शकतो. हे बघा, वाव. म्हणजे पूर्ण रूम न ओलं करता तुम्ही डायरेक्ट इथून पण डिरेक्टली वॉशरूममध्ये जाऊ शकता. तर इट्स अ गुड थिंग की पूर्ण रूमभर पाणी नाही व्हायला पाहिजे. खूपच छान होतं हे. वाव, हे बघा, फुल वूड. आणि हे आहे, आम्ही फुल बोर्ड मील घेतलेलं सनसेट रेस्टॉरंट. इथे आमचं ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर होतं. आणि खूप चांगलं फॅसिलिटीज होते. म्हणजे प्रथमसाठी पण मिल्क वगैरे सगळं अवेलेबल होतं. इथून स्टार्ट होतं आहे हे फ्रूट काउंटर. ऑल फ्रूट्स, म्हणजे सगळे व्हरायटी ऑफ फ्रूट्स, आणि खूप फ्रेश, खूप मस्त. रोज चेंज होतं. हे स्वीट काउंटर होतं. म्हणजे हे रोज, म्हणजे सकाळी जे आहेत ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी, तर रात्री डिनरसाठी वेगळं असणार. हे बघा, ह्याच्यात काय होतं, पटेटोचं काहीतरी आहे. आणि इथे मी खूप व्हरायटी ऑफ चीज पण ट्राय केलेलं. ते बार काउंटर होतं. हे आईस्क्रीम कॉर्नर. हे लाईव्ह काउंटर्स, पास्ता अँड नाचोज आणि जे काही वेगवेगळे असतात. डोसा काउंटर होता, कधी चायनीज किंवा पास्ता आणि चायनीज होता. तुम्हाला जसं पाहिजे, रेड, पिंक, व्हाईट सॉस, तसं बनवून भेटत होतं. हे सूप वगैरे असेल आय गेस. हे ब्रेड्स, व्हरायटी ऑफ ब्रेड्स आणि स्टिक्स होते. पण आय लव्ह द चीज. हे खूप, मी सगळे व्हरायटी ऑफ चीज ट्राय केले इथे. हे पण छान होतं. इट वॉज अ नॉनव्हेज समथिंग, मग खूप छान होतं. हां, चीज. मस्त मस्त. आता आम्ही लवकर आलो बिकॉज प्रथमच्या अकॉर्डिंगली आम्ही मॅनेज करत होते. ते सॅलेड्स वगैरे. यू कॅन मेक युअर ओन सॅलेड ऑर ऑलरेडी प्रिपेअर्ड सॅलेड पण होते. म्हणजे इट वॉज अप टू यू. म्हणजे कोणते टेस्ट आणि प्रिफरन्सेस वेगवेगळे असतात, तर त्याचं तुम्ही स्वतः पण बनवून घेऊ शकता. आणि काउंटर होतं जिथे यू कॅन रिक्वेस्ट फॉर समथिंग डिफरंट. ते पण होतं. आणि असं नाही की बाहेर आहे म्हणून चपाती नाही. हे फ्रेंच फ्राईज, पापड, चपाती, पराठास, डोसास, एव्हरीथिंग. स्टीम राईस, नॉर्मल राईस, जिरा राईस, सगळं काही होतं. म्हणजे असं काही इंडियन फूड नाही भेटणार असं काही नव्हतं. सगळंच होतं, सगळंच. वेस्टर्न फूडपासून इंडियन, सगळं सगळं. यू कॅन
चूज ॲज पर युअर प्रेफरन्स. तर प्रथमला सोडून मी आली आहे. आता सगळं क्राऊड येत असणार. प्रसादचा फ्रेंड पण जॉईन होणार आहे. आणि आम्ही घेऊन आलो. आणि हे बघा, प्रथमला कोणतरी फ्रेंड भेटायला आलंय. कोण आहे? ये घरी ये. अच्छा, हे आमचं सेकंड बीच विला होतं. वॉटर विलामध्ये आम्ही 2 days स्टे केला आणि बीच विलामध्ये 1 day स्टे. ही एंट्री होती आणि मस्ट नीडेड मिरर. हे वॉशरूम आणि इथे एक स्पेस होता. हे स्टोरेजसाठी होतं. आम्हाला 1 नाईटच इथे होतं आमचं. पण इवन दिस वॉज नाईस, स्पेशियस. हे मस्त, म्हणजे सगळे विलाज आणि रूम सगळे वेगवेगळे, म्हणजे थीम्स आणि ह्याच्या अकॉर्डिंग होते. इथे बाहेर खूप चांगलं स्पेस बनवलं आहे त्यांनी. छोटासा टेबल, असं कॉफी आणि किंवा मॉर्निंग याच्यासाठी. हे रात्री तुम्ही इथे चिल करू शकता. आणि हा व्ह्यू खूपच छान. ब्रीज वगैरे खूप थंड होतं, मस्त एकदम. बघा, हे मला खूप आवडलं वरचं. हे छान. वाव, हवा बघ किती मस्त. हां, ग्रँड बीच विला. थोडं थंड पण वाटतं ना इकडे, शांत पण आहे. चाललो आहे प्रसादच्या फ्रेंडच्या रूमवरती, विलावरती, रूम नाही. इथलं हे आहे 813. ओके, 813. प्रसाद एकदा मागे बघ. आपण सगळे खाली हुंदूर झालो आहे. असं वाटतं फॉरेनमध्ये राहताना एकमेकांच्या घरी आलो ना. मग आम्ही थोडा टाईम स्पेंड केला आणि विचार केला इथेच कुठे जाऊ, नवीन प्लेस एक्सप्लोअर करू, फायर डान्स शो, आणि तिथेच डिनर करू. खूप आवाज आहे म्हणून जास्त रेकॉर्डिंग करताना आम्ही शॅकवरती बसलो, मस्त लंच डिनर केला. आणि हे बघा, खूप मस्त डान्स होता. मग चला, मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.